जय शिवराय पब्लिक श्री स्वामी समर्थ. तुम्ही पाहू शकता मी आले आमच्या रानामध्ये आणि आज आम्हाला हातरायचं आहे ठिबक. तुम्ही पाहू शकता ठिबक हातरण्यासाठी आलो होतो. पाईप आतल्या साईडला होते त्यामुळं थांबलो होतो आम्ही, कारण की आमच्यात आम्ही घेतलेला होता एक आज रोजगारी, त्यामुळं मग आणि मी विदाऊट मल्चिंग पेपरच्या मिरच्या लावलेल्या आहेत आणि काल आम्ही कोळपण पण झाले, तर 4 ते 5 सरे आमच्या कोळपण झालेल्या आहेत आणि बाकीच्या कोळपायच्यात. पण त्यानंतर आम्हाला कोंबडी खत टाकायचं आहे. कोंबडी खतामुळं मिरची एकदम छान होते आणि आमच्या मिरचीपेक्षा छान पण आमचे वांगे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. कोण म्हणतं वांगे जरा जास्तीचे तुमचे दाट लागलेले आहेत असं म्हणतं, पण कारण तर की आम्ही हे भाजीपाला सुरुवातीलाच केलेला आहे म्हणलंच तेवढं वर्ष, आणि आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही विदाऊट मल्चिंग पेपरचाच लावलेला आहे भाजीपाला. तुम्ही पाहू शकता. तर माझे आहेत 4 सरे जे आहेत ना ते आहेत वांग्याच्या, आणि टोमॅटो आहे. टोमॅटो नंतर थोडंसं मी घरखर्चापुरतं आपलं घरगुती खाण्यासाठी भेंडी लावलेली आहे. तुम्ही पाहू शकता. भेंडी पण एकदम छान प्रकारे अशी उगवून आलेली आहे. आणि साईडला लावलेला आहे गवारचं पूर्ण एक अख्खा सार आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आम्हाला हातरायचं आहे ठिबक, त्यामुळे आम्ही पाईप पण 2 दिवस झाले हातरून ठेवलेले आहेत, पण सवड नव्हती. तिकडच्या शेतामध्ये खुरपणी चालू आहे, त्यामुळं मग तिकडची खुरपणी झाल्यानंतर आम्हाला इथं ठिबक हातरायचं होतं. मग आज टाईम भेटल्यामुळं आम्हाला हातरायचं आहे आज ठिबक. तुम्ही पाहू शकता. शेतकऱ्याला रविवार असो किंवा शनिवार असो, शेतकऱ्याचा सुट्टीचा वार हा निवडलेला नसल्यामुळं मग शेतकऱ्याला आठवड्यातले 7 दिवस आणि वर्षातले 365 दिवस काम केल्याशिवाय पर्याय नसतो शेतकऱ्याला. तुम्ही पाहू शकता. आणि आज आम्हाला हातरायचे ठिबक. तर ठिबक हातरल्यानंतर आणखीन भरपूर सारे काम होते आणि लिंब पण काढायचे होते आज आम्हाला. आमचा ठिबकचा पाईप करा, तर की हा पाईप आम्ही मागच्या वर्षी आणून ठेवलेला होता आणि आम्हाला लावायचं होतं वांग, त्यामुळं मल्चिंग पेपर आणि ते पण आमच्याकडे लाईटिंगचे प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही लावलेला नाही. आणि आता मग हाच ठिबकचा पाईप आम्हाला रानामध्ये आतरायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. ह्याच पाईपावरती आम्हाला करायचं होतं आणि हा पाईप आणि मल्चिंग पेपर हे दोन्ही आम्हाला तिकडच्या रानामध्ये करायचे, ज्या ठिकाणी मी काल उडीद खुरपलेला आहे तिथं. पण आम्हाला टाईम नसल्यामुळं आणि जास्तीचं वातावरणानं पण आणि निसर्गाने पण साथ दिली नव्हती, त्यामुळं आम्ही लावलेला नव्हता. तर मग या वर्षी आम्ही विदाऊट मल्चिंग पेपरचंच केलेलं आहे. आणि जर चांगली साथ दिली ना या उत्पन्नात, तर आम्ही मल्चिंग पेपरवर पण लावणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा.